नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 12वीचा रिझल्ट लागलेला आहे। 10वीचा रिझल्ट जस्ट काही दिवसामध्ये आता लागणार आहे। महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट असो आणि गव्हर्नमेंट असो या दोन्ही आयटीआय ऍडमिशनची आता पूर्वकल्पना वेबसाईटवरही लवकरच येणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आता एकच आतुरता आहे, आयटीआय ऍडमिशन 2025 आणि 26 ची प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे आणि कशा प्रकारचे आम्ही डॉक्युमेंट तयारी ठेवावी। तर डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ यासाठी घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, तुम्हाला कोणकोणती माहिती असणं गरजेचं आहे, याच विषयी आजचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रवेश प्रक्रिया 2025-26 साठी लवकरच ऍडमिशन प्रोसेस ही चालणार आहे, ज्यामध्ये आपल्या आयटीआय ऍडमिशन जे चालतात ते ऑफलाईन पद्धतीने नसून हे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावं लागतं। ज्यामध्ये तुम्हाला डीबीईटी ची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरावं लागतात। या ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला काही फीस सुद्धा असते, ते फीस सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अपलोड करावं लागतं। ऑनलाईन ऍप्लिकेशन भरल्याच्या नंतर तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते तुमच्या जवळच्या आयटीआय मध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म चेक करून यायचं आणि फॉर्म चेक झाल्याच्या नंतर त्याच ठिकाणी त्याच कॉलेजमध्ये तुमचा ऍप्लिकेशन फॉर्मचा कन्फर्मेशनही करावं लागतं, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण माहिती जे काही असते ते ओरिजिनल डॉक्युमेंट असतील आणि तुम्ही भरलेला फॉर्म या दोघांची माहिती ही चेक करून घेतलं जातं। नंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्म होता आणि तुम्ही प्रवेश फेऱ्यामध्ये जे असते ते राऊंड मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता। तर आता या ऍडमिशन प्रक्रियेविषयी डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथूनही तुम्ही संपूर्ण प्रोसेस माहिती घेऊ शकता। आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश म्हणजे आता जवळ प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, मग तुम्हाला डॉक्युमेंटेशनची कोणकोणती गरज असते। तर सर्वात प्रथम तुम्हाला लागणार आहे 10वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर 10 ची मार्कशीट म्हणजे 10वीची मार्कशीट। आता काही जण या ठिकाणी सांगत असतात की माझी 12वी झालेली आहे, एमए झालेलं आहे, तर मी 12वीवर किंवा एमएच्या मार्कशीटवर ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतो का? तर मित्रांनो नाही, या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना महत्वाची असते ते म्हणजे तुमची 10वीची मार्कशीट। ही संपूर्ण आयटीआयची प्रवेश प्रक्रिया तुमच्या 10वीच्या पर्सेंटेजवर चालतं। तिथूनच त्या 10वीच्या पर्सेंटेज नुसारच तुम्हाला मेरिट लागतात, त्या मेरिट नुसारच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये नंबर लागतो। म्हणून महत्वाची असते या ठिकाणी तुमची 10 ची मार्कशीट। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे या ठिकाणी तुमची टीसी। टीसीचं म्हणजेच काय? ट्रान्सफर सर्टिफिकेट, त्यालाच म्हणतो आपण शाळेचा दाखला। हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या शाळेमधून मिळून जाईल। आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी आता कमेंट करायला सुरुवात केलेली आहे की डुप्लिकेट टीसी आयटीआय ऍडमिशन साठी चालते का? तर मित्रांनो, डुप्लिकेट टीसी ही आयटीआय ऍडमिशन साठी चालणार नाही। तुम्हाला ओरिजिनलच टीसी आयटीआय प्रवेशावेळेस ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला द्यावं लागतं। डुप्लिकेट टीसी वर आयटीआयचं ऍडमिशन या ठिकाणी होणार नाही। त्यानंतर तुमची जर कास्ट सर्टिफिकेट असेल, तुम्ही जर कास्ट कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, आणि तुमचा जर नॉन क्रिमिनल कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सुद्धा या ठिकाणी लागू शकतो। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, मोबाईल नंबर हे ओटीपी व्हेरिफिकेशन साठी आणि ईमेल आयडी। आता संपूर्ण डिटेल मध्ये आयटीआय प्रक्रियासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते तुम्हाला प्रवेश मिळेस्तोवर कशा प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे त्याचा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। त्यासोबत मॅक्झिमम विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक धोका असतो, ते म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचा ऍडमिशनचा नंबर लागलेला आहे हे तुम्हाला माहिती नसतं। ही संपूर्ण आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया एका टाइम टेबल नुसार चालतं। समजून घ्या, आजची डेट असेल तर तुम्ही उद्या जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळणार नाही। म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती नसते, त्यामुळं जवळपास 60% विद्यार्थ्यांचं हे नुकसान होत असते। कारण की वेळेच्या नंतर तुम्ही जर वेळ संपल्याच्या नंतर तुम्ही जर कॉलेजमध्ये गेलात तर तुम्हाला आता प्रवेश नाकारला जातो। म्हणून या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण आयटीआय प्रवेश प्रक्रियेची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे, आणि तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळेच्या अगोदरच तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन देण्यात येणार आहे। तुम्ही जे तुमच्या बाजूला या ठिकाणी जो नंबर दिसतो तो तुम्हाला नंबर आजच तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे। तुम्हाला आयटीआय प्रवेश प्रक्रियेविषयी काही जरी माहिती हवी असेल तर तुम्ही जस्ट एक व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला येणाऱ्या सर्व अडचणींचं समाधान या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे।
त्यासोबत आम्ही हे जे वेळोवेळी या ठिकाणी काम करत असताना अनुभवलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरता तर बाहेरच्या व्यक्तींना जास्त माहिती नसते की प्रवेश प्रक्रियेचे नियम कशा पद्धतीचे आहेत आणि कशा पद्धतीनं फॉर्म भरावं लागतं. कारण की एक वेळेस जर तुमचा फॉर्म भरला आणि कन्फर्मेशन झालं तर त्यामध्ये जर चुकीची माहिती आढळली तर तुमचा प्रवेश सुद्धा नाकारला जातो. म्हणजे तुमचा ज्यावेळेस नंबर लागतो त्यावेळेस जर तुमची डिटेल्स मिसमॅच झाली तरी तुमचा या ठिकाणी प्रवेश नाकारला जातो. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं 1 वर्ष हे वाया जातं. मग ते चूक होऊ नये वेळोवेळी आम्ही वर्षानुवर्ष काम करत असताना या आयटीआय प्रक्रियेमध्ये अशा चुका भरपूर प्रमाणामध्ये दिसून येतात. म्हणून या नंबरवर तुमचे जे काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा मी स्वतः या ठिकाणी भरून देणार आहे. म्हणून तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत जे की तुम्हाला सांगितलेलं आहे जे की याच्यावर शो सुद्धा होत आहेत त्या पद्धतीने जस्ट तुम्हाला जे डॉक्युमेंट सेंड करायचे आहेत आणि लागलेली फीस ही तुम्हाला या ठिकाणी सेंड करायची आहे. तुमचा फॉर्म कुठेही न जाता 100% करेक्ट घरी बसल्या तुम्हाला या ठिकाणाहून भरून देण्यात येणार आहे. त्यासोबत तुमचा नंबर लागतोच तर कशा पद्धतीने तुमचे फॉर्म हे चेंजेस करू शकता तुम्ही, कशा पद्धतीने तुम्हाला मेरिट कशा पद्धतीने पाहायचं, अलॉटमेंट कशा पद्धतीने काढायचं, त्यानंतर तुमचा नंबर लागला किंवा नाही हे कशा पद्धतीने पाहायचे याची संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यासोबत व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्याची संपूर्ण माहितीचं मदतही होईल आणि तुम्हाला त्याची माहिती अपडेट होणार आहे. म्हणून तुम्हाला जर आयटीआय करायचे असेल तर हा नंबर जो दिसतो तो तुम्हाला आज सेव्ह करून ठेवायचा आहे. कारण की हा नंबर तुम्हाला प्रवेश प्रक्रिया चालजेस्तोवर कामात येणार आहे. तुम्हाला या प्रवेश प्रक्रिया 2025-26 साठी अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तुमच्याही मित्रांना जर आयटीआय करायचं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार. आयटीआय ॲडमिशन 2025 आणि 26 साठी पोर्टल अपडेट करण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये हे जे तुम्ही पाहताय ते डीबीटी महाराष्ट्र आयटीआय ॲडमिशनचं ऑफिशियल पोर्टल आहे. ज्यामध्ये केंद्रीय ऑनलाईन आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2025 अशा पद्धतीनं अपडेटही करण्यात आलेलं आहे. त्यासोबत कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर इयर 2025 आणि 26 विल बी शॉर्टली अशा प्रकारचं नोटिफिकेशनही वेबसाईटवर पाहावयास मिळतं. ज्यामध्ये ऑफिशियल नोटिफिकेशनचा जर विचार केला तर ॲडमिशन शेड्यूल शॅल बी पब्लिश्ड शॉर्टली अशा प्रकारचंही या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. म्हणजेच आता लवकरच ही ॲडमिशन पोर्टल चालू होणार आहे. ॲडमिशन प्रक्रिया चालू झाल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलने कशा पद्धतीने भरणार आहात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जे आयटीआय करण्यासाठी इच्छुक आहेत. तर मित्रांनो, या चॅनलवर नवीन अपडेट आणि नवीन माहिती मी अशाच प्रकारच्या आयटीआय पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी घेऊन येत असतो. म्हणून तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तोपर्यंत नमस्कार.